₹2250 ट्रेड करणारी कंपनी, एक चांगली बॅलन्स शीट, चांगला ब्रँड आणि ग्लोबल कंपनी आपला बिझनेस ₹650 प्रति शेअर प्रमाणे विकते. यावर कोणीही आक्षेप नोंदवत नाही. सेबी यामध्ये मध्ये पडत नाही किंवा इतर कुठलाही ड्रामा होत नाही. फक्त ₹555 कोटी ही पूर्ण कंपनी अक्वायर केली जाते आणि हो, 6 महिन्यातच त्याच ₹555 कोटी टोटल होतात ₹4000 कोटी. गेन 8 पटीने जास्त. 6 महिन्यातच पैसे 8 पटीने कसे वाढवले, एका इंडियन ब्रँडने ग्लोबल ब्रँडला कसं अक्वायर केलं, याची संपूर्ण स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही डील केली SML ग्रुप बरोबर आनंद महिंद्रा यांनी. यावर सेबी गप्प का? यावर रिटेल इन्व्हेस्टरचं पुढे काय झालं? यामुळे टाटांना सगळ्यात मोठा धोका. पॅसेंजर व्हेकल मध्ये तर टाटांना मागे टाकण्यासाठी महिंद्राने प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच आहे, पण आता ट्रक सेगमेंटमध्ये सुद्धा टाटांना मागे टाकण्याचा मोठा प्रयत्न केला जातोय. कारण आता वेळ आहे आनंद महिंद्रांसाठी गेल्या 15 वर्षांच्या अपमानाचा बदला घेण्याची. 2 कंपन्या अक्वायर केल्या आणि दोन्ही ॲक्विजिशन्स फेल गेले. कंपन्या बँकरप्ट झाल्या. पण आता मात्र या डीलमध्ये काय होऊ शकतं? असा एक सिक्रेट व्यक्ती, ज्याचा या इंडस्ट्री सोबत काहीही संबंध नसताना, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना 19% शेअर्स खरेदी करतो. पण तो का करतो? 2008 पासून महिंद्रा ग्रुप ट्रक बनवण्याचा प्रयत्न करतोय. 2 वेगवेगळ्या कंपन्यांना अक्वायर केलं, पण त्या दोनही कंपन्या वेळोवेळी बँकरप्ट झाल्या. पण यामधून त्यांना टेक्नॉलॉजी मिळाली, नॉलेज मिळालं. पण जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत त्याला सक्सेसफुल मानलं जात नाही. या दोनही प्रोजेक्टमध्ये फेल्युअर आल्यामुळं खूप मोठी बदनामी महिंद्रा ग्रुपची झालेली पाहायला मिळाली. ही गोष्ट आहे SML इसुझूची, दिग्गज जपानी भारतीय कंपनीची आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या अघोषित मास्टर माइंडची, ज्याने केवळ ₹555 कोटी चिल्लर किमतीत ₹4000 कोटी कमवले. हो, 8 पटीने पैसे बनवले फक्त 6 महिन्यात. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल 1983 साली. पंजाब ट्रॅक्टर्स लिमिटेडने जपानच्या माझदा आणि सुमितोमो या दोघांसोबत हात मिळवणी केली आणि जन्म झाला स्वराज माझदाचा. ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने कॅब ओव्हर इंजिन तंत्रज्ञान भारतात आणले. तुम्ही त्या माझदाच्या बसना आजही ओळखत असाल आणि नॉस्टॅल्जिया त्याच्यासोबत जोडला गेलेला आहे. ज्या निळ्या किंवा पिवळ्या कलरच्या बसेस आपल्याला खूप वर्ष पाहायला मिळतात आणि गेली 40 वर्ष आजही त्यांनी विश्वास टिकवून ठेवलाय आणि आजही त्या बस रस्त्यावर धावताना आपल्याला पाहायला मिळतात. 2012 मध्ये सुमितोमोने आपला हिस्सा या कंपनीमध्ये 55% वाढवला, जेव्हा जापनीज तंत्रज्ञानाचा दबदबा होता. पण कालांतराने टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांनी स्वस्त ट्रक्स आणले आणि SMLचा मार्केट शेअर 10% खाली घसरू लागला. जापनीज तंत्रज्ञान तर ऑलवेज बेस्ट आहे, पण भारतामध्ये मार्केटिंग करण्यामध्ये हे लोक कुठेतरी कमी पडले आणि हाच कळीचा मुद्दा पकडला आनंद महिंद्रा यांनी. म्हणूनच 2025 मध्ये या थ्रिलर डीलची सुरुवात होते. व्हॅल्युएशनचा खरा खेळ. ज्यावेळी डील झाली त्यावेळेला SML इसुझूची मार्केट कॅप सर्वसाधारण 3.5 ते 4,000 कोटीच्या दरम्यान होता. पण आनंद महिंद्रा यांनी ही डील केली ₹555 कोटी मध्ये. हो, 58.96% हिस्सेदारी त्यांनी खरेदी केली. त्यावेळेला शेअरची प्राइस होती ₹1750. पण आनंद महिंद्रा यांनी परचेस केला तो शेअर ₹650. 60% जास्त डिस्काउंट त्यांना मिळाला आणि ₹555 कोटी मध्ये पूर्ण कंपनीचा कंट्रोलही. विचार करा, एका बाजूला टाटा मोटर आपला बिझनेस वाढवण्यासाठी ₹3000 करोड नवीन प्लांटवर खर्च करतो, तिथं दुसऱ्या बाजूला महिंद्रानी ₹555 कोटी मध्ये प्लांटही घेतला, ब्रँडही घेतला, एक्झिस्टिंग बिझनेसही घेतला आणि हो, तयार प्रशिक्षित कामगारांची फौज सुद्धा मिळवली. आता प्रश्न निर्माण होतो, महिंद्रा ग्रुपनी यामधून काय कमवलं? स्कूल बस सेगमेंटमध्ये या ग्रुपकडे ओव्हरऑल 30% पेक्षाही जास्त मार्केट शेअर आहे, ज्यामध्ये महिंद्रा ग्रुपचा फक्त 5% आधी वाटा होता. आता महिंद्रा ग्रुप 30% हिस्सेदारी घेऊन स्कूल बस सेगमेंटमध्ये किंग बनला आहे. SML कडे हिरोई नावाने एक EV प्लॅटफॉर्म आहे. महिंद्राला स्वतःचा EV ट्रक किंवा त्याचा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी किमान 5 वर्ष गेली असती, पण हा प्लॅटफॉर्म त्यांना रेडीमेड काही महिन्यातच मिळाला. एवढंच नाही तर SML ला अक्वायर केल्यामुळे महिंद्रा ग्रुपमध्ये एव्हरी इयर 5000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, असा एक अंदाज बांधला जातोय. आणि हा 5000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी फक्त ₹555 कोटी
खर्च करण्यात आले. पण धक्का मात्र इन्व्हेस्टरना बसला. 1750 रुपयांचा शेअर असताना ही डील 650 रुपयांना होते म्हटल्यानंतर बॅक टू बॅक लोअर सर्किट त्या स्टॉकमध्ये लागत होते आणि यामध्येच एक सिक्रेट व्यक्ती हळूहळू स्टेक परचेस करत होता, ज्याचं नाव आहे सचिन बन्सल. सचिन बन्सलचा या बिझनेसशी काही संबंध नव्हता, पण तरी सुद्धा ते स्लोली स्टेक अक्वायर करत होते. 1, 2, 3, 10 नाही तर 19% स्टेक त्यांनी अक्वायर केले. 1100 कोटी रुपये यावर त्यांनी खर्च केले होते. 2025 मध्ये सुमिटोमो ग्रुपची एक मीटिंग झाली. बोर्ड मीटिंग मध्ये असं ठरवण्यात आलं की या बिझनेसमधून आपण एक्झिट घ्यायची, ठराविक बिझनेसवरच आपण फोकस करायचा. 5 लाख कोटीपेक्षाही जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी अशा छोट्या मोठ्या डीलकडे लक्ष देणार नव्हती. 555 कोटी रुपये येत आहेत, भलेही ते कमी होते पण आपल्याला क्विक एक्झिट मिळते, लगेच पैसे आपल्याला मिळणार आहेत, वन टाइम सेटलमेंट होणार आहे. महिंद्रा सारखा ग्रुप त्याला अक्वायर करतोय आणि हो 5 वर्ष कुठलाही टेक्नॉलॉजीमध्ये बदल न करता जॅपनीज टेक्नॉलॉजीला प्रमोट करण्याचं वचन सुद्धा यांनी दिलं, ज्यामुळे सुमिटोमोची ब्रँड व्हॅल्यू घसरणार नव्हती. आणि यातच फायदा सुमिटोमोचा कसा, तर ब्रँड व्हॅल्यू घसरताना पाहायला मिळत होती, स्टॉकची प्राइस घसरताना पाहायला मिळत होती. बन्सल सारखे लोक स्टेक अक्वायर करत होते आणि या सगळ्या कचाट्यातून बाहेर पडायचं असेल तर ही डील त्यांना पूर्ण करावी लागणार होती. पण ही सगळी गेम ठरवून करण्यात आली का? बरोबर सुमिटोमोला फसवण्यात आलं का? किंवा या ट्रॅपमध्ये त्यांना अडकवण्यात आलं का? हा एक प्रश्न अनुत्तरित राहतो, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जशी ही डील पूर्ण होते तसं सेबी या गेम मध्ये उतरतो. सेबी अनाउन्समेंट करतो की जर तुम्ही ही कंपनी परचेस केली असेल तर तुम्ही रिटेल इन्व्हेस्टरना विश्वासात घ्यावं लागेल, तुम्हाला एक चांगली डील रिटेल इन्व्हेस्टरना द्यावी लागेल. 1553 रुपयांची महिंद्रांनी एक डील दिली. जर तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे असतील तर 1553 रुपयांना विकू शकता. 1553 रुपये ही प्राइस त्या वेळेला ट्रेड होणाऱ्या स्टॉकच्या प्राइस पेक्षा कितीतरी जास्त होती. म्हणजेच काय, खूप सारे लोक तुटून पडले असणार आणि आपले शेअर्स विकले असणार, कारण लोअर सर्किट लागत होते. तुम्हाला काय वाटतं, असंच झालं असेल? बिलकुल नाही. या डीलमध्ये निग्लिजिबल लोकांनी भाग घेतला. ऑलमोस्ट कुठल्याही प्रकारे लोकांनी शेअर्स यामध्ये विकले नाहीत. परिणामी सर्व रिटेल इन्व्हेस्टरनी आपले शेअर्स होल्ड केले. यावरून तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक वेळेला रिटेल इन्व्हेस्टर फसतो? प्रत्येक वेळेला आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस नुकसानच करून घेतो का? तर 100% नाही. आज त्या स्टॉकची प्राइस 4,500 ते 5,000च्या दरम्यान ट्रेड करते. पण काही लोकांना वाटतं महिंद्रा ग्रुप जसा 2 वेळेला फेल झाला तसा या वेळेला सुद्धा होऊ शकतो. पण माझ्या मताप्रमाणे बिलकुल नाही, कारण ऑलरेडी 30% मार्केट शेअर अक्वायर केलेला आहे, अग्रेसिव्हली ग्रो होतोय, इस्टॅब्लिश्ड ब्रँड आहे, रिनेम सुद्धा त्याला केलं गेलंय. आणि एवढंच नाही, एलसीव्ही बिझनेसमध्ये टाटांना मागे टाकून महिंद्रा नंबर 1 बनलाय. म्हणजे त्याचं जे स्वप्न होतं ते पेपरवर पूर्ण होताना दिसतंय. प्रॉफिट मार्जिन कंटिन्युअसली वाढतायत, सेल्स कन्सिस्टंटली वाढतोय आणि तो मल्टीफोल्ड होतोय. हेच वाढलेलं स्पीड बघून वाटतंय की बिझनेस सक्सेसफुल झालाय. मी कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाहीये. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज साठीच आहे. पण जर तुम्हाला शिकायचं असेल लोनचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तुम्ही घेतलेलं लोन बरोबर आहे की चुकीचं आहे, ईएमआय कमी की जास्त, त्यासाठी हा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल तर हा व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.